सुदर्शन शांत हो आणि ते जे काही आहे ते देऊन टाक त्यांना. हरीनं घर सोडलं आणि लगेच हा फटका बसला. हा काही चांगला संकेत नाहीये. स्वामींचा रोष ओढवून घेतलाय आपण. आता तरी शहाणे व्हा. सखू असं काही नसतं ग, फक्त योगायोग आहे हा. आई, ही सगळी अंधश्रद्धा आहे. आता हे बक्षीस हरी भाऊजींना मिळेल आणि मिळू दे. जास्त दिवस तग धरू शकेल असं वाटत नाही मला. स्वामी काय शोधताय तुम्ही? मी शोधू का? अहंकाराच्या अंताची सुरुवात होणार आहे. स्वामी तुम्ही काय शोधत होता? मला सांगायचं ना, मी शोधलं असतं. शक्य नाही. अरे तुमच्या 2 पिढ्यांच्या आधी हरवलेली गोष्ट आहे ती. तुम्हाला माहिती असणारी सापडणं शक्य नाही. अहो कसं शक्य आहे? हे स्थान तर तुम्ही अक्कलकोटात आल्यानंतर निर्माण झालं. मग 2 पिढ्यांपूर्वीची गोष्ट कशी सापडेल इकडे? गोष्ट सापडली की कळेल. स्वामी थांब देस. माई माझं काही चुकलंय का? मग स्वामी मला का दर्शन घेऊ देत नाहीयेत? स्वामी योग्य वेळी दर्शन देतील असं आधीच विचारणं बरं दिसत नाही. तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. हा चला या या तिथे या. स्वामी बोलवतील. हो या. कुणाला वाट बघायला लावून वाट दाखवावी लागते, तर कुणाला वाट बदलायला लावून वाट दाखवावी लागते. शिव शंकर शंभो. श्रावणी, आपण आता काही दिवस धर्मशाळेमध्येच राहू. पण एक खरं सांगू, ही अपेक्षा नव्हती का? स्वतःचं घर, आपलीच माणसं, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल इतका तिरस्कार. आता हेच आपलं वास्तव्य आहे. इथं राहायची व्यवस्था होईल काही दिवस, पण तुम्हाला शेती करायची आहे ना? श्रावणी, अगं त्यासाठी जमीन हवी. अहो मग माझं स्त्रीधन विकून आपण जमीन घेऊया. नाही श्रावणी, अगं त्या पैशामधून मला घर घ्यावंसं वाटतंय. अगं तुझ्या डोक्यावर देखील छप्पर हवं ना? आपण किती दिवस असं या धर्मशाळेमध्ये राहणार आहोत? घर घेऊ, पण उदरनिर्वाहाचं काय? शेतीच नाही केली तर घर कसं चालवायचं? श्रावणी, अगं त्यासाठी मी काहीही करीन, मेहनत करीन. अहो पण तुम्ही तुमचे स्वप्न का सोडताय? त्याचसाठी तर आपण इतकं सगळं मागे सोडलं ना. आणि तुमचं स्वप्न हे माझंही स्वप्नच आहे. श्रावणी, आता पुढे काय करायचं हे आपल्या हातात नाहीये. आणि स्वामींनी सांगितलंय ना की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला भीती कशाची? स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा.
आम्हाला फक्त तुमचाच आधार आहे. सारथ्य स्वीकारलंय. आता तुम्हालाही मार्ग दाखवणार आणि बळही देणार. शिव शंकर शंभो. स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचंय ना. काही काळजी करू नका, ही कपिला आहे ना, दर्शन घडवून देईल. पण काय आहे, त्यासाठी मोल द्यावं लागेल. मान्य आहे तुम्हाला? पण स्वामी दर्शन घेऊ देतील ना? अगदी नक्की. तुम्ही मोल द्या. मी आवाज दिला की या. हा, कपिले, इकडे ये रे. आमच्याकडे वशिला चालत नाही. स्वामी, तुम्ही मला दर्शन का घेऊ नाही दिलं? अरे आम्ही स्वतःचा फायदा पाहत होतो. तुझ्यापेक्षा पुण्यवान आणि धर्माने वागणाऱ्या लोकांना दर्शन देण्यात आमचा फायदा आहे. समजलं नाही स्वामी. फायदा काय फक्त तू एकट्याने पैसा करे? अरे तू नाही का स्वतःच्या फायदा करता हरीला जमीन न देता सुदर्शनला जमीन दिलीस? चुकलो मी, मला क्षमा करा. आता तुम्हीच सांगा, ही चूक सुधारण्यासाठी मी काय करू? 2 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, आमचा एक दस्तऐवज हरवला आहे, तुझ्या घरात शोधायचा. आणि दुसरी गोष्ट, हे घे, जा आता. नको स्वामी, हे मी देणगी देण्यासाठीच आणले होते. चल. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आमच्या सोबत तुम्हालाही घर सोडावं लागलं. आम्हाला मुळीच हे पटत नाहीये. पण स्वामी, ही फक्त एक वेळ आहे. आम्ही लवकरच नवीन घर घेऊ आणि तिथे तुम्हाला मानाचं स्थान देऊ. अरे भाऊ, तुम्ही इथे? बोला ना, कसं काय येणं केलं? अरे भाऊ, त्या दिवशी एक घोळ झाला होता. चुकून बक्षीस तुमच्या भावाला देण्यात आलं. या बक्षिसाचे खरे मानकरी तुम्ही आहात. हे खरं आहे का? हो. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आणि अपमानाबद्दल मी तुमची क्षमा मागतो. अहो, काही हरकत नाही. हे घ्या. बरं, येतो मी. स्वामी, ही सगळी तुमचीच लीला आहे. स्वामी, तुम्हीच आमच्या हाकेला धावून आलात. आता ह्या रकमेतून आपण घरही घेऊ आणि स्त्रीधन विकून शेतजमीनही घेऊ. आता आपलं स्वप्न पूर्ण होणार. खरं सांगू श्रावणी,
खरं तर माझी ही इच्छा नव्हती हे स्त्रीधन विकण्याची, परंतु तुझ्या आग्रहामुळे आपण ते सावकारांकडे घेऊन गेलो. हरिभाऊ, आत येऊ का? सावकार तुम्ही? अहो या ना, या ना, या बसा. हरिभाऊ, मी तुमची क्षमा मागायला आलोय. सुदर्शनला जी जमीन देणार होतो तो व्यवहार अजून पूर्ण झाला नाहीये, तेव्हा ही जमीन मी तुम्हाला सुपूर्द करायला आलोय. सावकार, पण याची मी जास्त किंमत नाही देऊ शकत, आणि हे जर का दादाला कळलं ना तर तो आणखी जास्त बोली लावेल याची, आणि हे माझ्याने शक्य नाही होणार. हरिभाऊ, माझं म्हणणं आहे का आधी? तुम्ही सांगाल त्या किमतीत ही जमीन मी तुमच्या नावावर करतो. आणि हा, ह्या व्यवहाराशी सुदर्शनचा काही एक संबंध नाही, आणि हा स्वामींचा आदेश आहे. हरिभाऊ, माझी विनंती आहे, मला ह्या जमिनीच्या मोबदल्यात तुमच्याकडून काही नकोय. तुम्ही हे स्वीकारा. हे जमिनीचे कागदपत्र घ्या. चला येतो. श्रावणी, हे बघ. स्वामींनी दोन्ही प्रश्न सोडवले, घराचाही आणि शेतजमिनीचाही. आणि महत्वाचं म्हणजे तुझं स्त्रीधन विकायची वेळही येऊ दिली नाही त्यांनी. स्वामी, तुम्ही धन्य आहात. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. श्री स्वामी समर्थ.